सुरुवातीला गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे थोडंसं चवीसाठी मीठ आणि गोडे तेल अर्धी पळी. आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं एकजीव करून. कारण ते एकजीव आता केलं तर मग ते पीठ मळल्यानंतर छान एकजीव पण होतं. तर आता याच्यामध्ये थोडंसं पाणी मीठ टाकून ते पीठ मळून घेऊयात. आता झाले किती छान असं मळलं गेलं पीठ पण. आणि आता आपण हे 15 ते 20 मिनटं मुरत ठेवूया आणि त्याच्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य आपण बनवून घेऊया. तर सुरुवातीला घेतला मी एक बटाटा, एक गाजर, एक कांदा आणि एक टोमॅटो. आता हे पूर्ण आपण किसून घेऊया. तर हे खिसून झालेलं आहे आपलं सगळं. तर सुरुवातीला मी घेतला गाजरचा खीस, नंतर टोमॅटो खीस, बटाटा खीस आणि कांद्याचा खीस. आता याच्यामध्ये आणखी आपल्याला काय काय लागणार ते घेऊया. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय लागतं चला बघूयात. सुरुवातीला घेतलं मी धनिया पावडर, थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं काळी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आणि नंतर घेतली थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर शिवाय तर कशाला चव नाही आहे, त्यासाठी थोडीशी कोथिंबीर. तर आता हे आपण मिश्रण करूया छान असं त्याचं. हे पूर्ण एकत्र झालेलं आहे. तर आता आपण टाकूया थोडा त्याच्यामध्ये थोडासा असा चवीसाठी ओवा. बघा हे मिश्रण बनवण्यापर्यंत आपलं पीठ हे छान असं मुरलेलं आहे. तर इकडे घेतलं मी गॅसवरती पाणी उकळण्यासाठी. तर ते पाणी उकळले गेले आणि त्याच्यावर त्या चाळणी ठेवून घेतलेली. आपल्याला तर ते चपातीला लाटायचे आहे. तर चपाती बनवताना आपल्याला त्याला कोरडं पीठ थोडंही लावायचं नाही. त्यासाठी आपल्याला त्याला लावायचं आहे थोडंसं तेल लाटताना. ते घेतले आता आपण चपाती लाटायला. तर आपली चपाती लाटून झालेली आहे. बघा पूर्ण अशी चपाती आपली लाटून झालेली आहे. ही चपाती जेव्हा आपण कोरडं पीठ लागतं तेव्हा ती चपाती आपली गोल होती आणि तेल लावून जेव्हा आपण चपाती बनवतो ना तर आपली चपाती गोल होत नाही. तर ही साईडला चपाती इकडे तिकडे वाकडी झालेली आहे. तर आपण याच्यावरती आता टाकून घेणार आहोत बनवलेलं जे आपण सारण बनवलं होतं ते सारण बनवून टाकणार आहोत त्याच्यावरती. तर ते पूर्ण चपातीवरती पूर्ण त्याच्यावरती पसरून घ्यायचं आणि याचा आपण आता छान असा रोल बनवणार आहोत. तर रोल बनवताना एक काळजी घ्यायची, रोल बनवताना तो हलक्या हाताने असा रोल दाबत बनवून घ्यायचा. जर तुम्ही तो रोल दाबला नाही हाताने तर तुमचा रोल बनणार नाही. जे काय तुम्हाला बनवायचा आहे पदार्थ तो बनणार नाही. त्यासाठी रोल बनवताना तो हलक्या हाताने दाबून घ्यायचा. बघा किती छान रोल बनला गेला आहे. साईडच्या कडची त्या बाजू अशी दुमडून घ्यायची
आणि आता पाणी आपलं उकळलं आहे, त्याच्यावरती आपण चाळण पण ठेवली होती. तर त्या चाळणीमध्ये हे रोल आता आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. आणि आपण बघूया आता ते शिजलेत का. ते 10 मिनटं आपण शिजवून घेतलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये आपण चाकू टाकला तर त्याला थोडंही काहीच त्याला चिटकून येत नाही. तर आपले हे रोल पण छान असे शिजवून झालेले आहेत बघा. ते रोल बाहेर काढल्यानंतर किती छान शिजले गेलेले आहेत. खूप छान शिजलेले आहेत ते रोल. तर आपण ते आता त्याचे काप करूया. मीडियम साईजचे काप घ्यायचे बनवून. जसं की आपण आळूच्या वड्या कशा बनवतो तर सेम असंच हे शिजवून वगैरे घेऊन त्याचे काप करायचे. बघ किती छान किती छान बनले का नाही बघा. आता आपण हे तव्यामध्ये बनवूयात. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं मी आणि ते जे काप बनवले होते ते त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकले. आणि आता हे छान असं बारक्या गॅसवरती छान असं बनवून घ्यायचं, तळून घ्यायचं. आणि आता हे झालं आपले तयार गव्हाच्या पिठापासूनचा हेल्दी